नमस्कार सर्वांना आणि इकडे आपण बघणार आहोत पायनॅपल केकचं डिझाइन. तर मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मला 31st निमित्त 5 ऑर्डर आलेल्या होत्या. तर त्यातलाच हा एक केक आहे आणि हा आपण पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवणार आहे. पण त्याला रेग्युलर टिपिकल येलो कलरपेक्षा वेगळं डिझाइन क्रिएट करणार आहे. आणि मला जर का स्पेसिफिक डिझाइन जर दिलेल्या नसतील कस्टमरने, तर वेगळी-वेगळी क्रिएटिव्हिटी करून बघायला मला तर खूपच आवडतं. आणि त्यासाठीच मग इथे आपण आता केकची आयसिंग करून घेतोय. मी पहिले केकच्या 3 लेयर कट करून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर त्याला मस्तपैकी बेसला फिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर शुगर सिरप लावलं. त्याच्यावर ते पुन्हा आयसिंग केलं आणि त्याच्यानंतर क्रश लावलं. हीच स्टेप आपण दुसऱ्या लेयरवर पण रिपीट केली आणि त्याच्यानंतर इथे तिसरी लेयर ठेवून घेऊन त्याच्यावर पुन्हा शुगर सिरपने सोक केलं आणि मग आता आपण त्याचं क्रम कोट करणार आहे आणि मी फायनलवाल्या लेयरला पण वरतून क्रश लावलेलं आहे. कारण की ही माझी पहिली ऑर्डर आहे आणि आपल्याला माहिती आहे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि जेव्हा आपण क्रश भरपूर प्रमाणात वापरतो ना, तेव्हा त्याला टेस्ट पण खूपच सुंदर येते. तर 5 ऑर्डर होत्या त्याच्यामुळे माझ्याकडे घाई पण खूपच जास्त होती. पण तरी पण सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे मी आणि मला माहिती होतं त्याच्यामुळं मी काम वगैरे माझ्या घरातले ते सगळे वेळेवर आवरून घेतले. तर मला माहिती होतं 31st निमित्त जास्त ऑर्डर्स असतात आणि प्लस त्याच्यात मी आज आपल्या इकडे ऑफर पण दिलेली होती. मी 300चा जो केक असतो तो 200ला दिला होता. त्याच्यामुळे मला जास्त ऑर्डर होत्या आणि या केकला आपण मस्त फिनिशिंग वगैरे केलेली आहे. त्याच्यावर छानशी अशी लाइनिंग करून घेतलेली आहे आणि त्याला आयसिंग करून पूर्ण करून घेतलं आणि मग त्याला मी फ्रिजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी. साधारणपणे 1-2 तास. म्हणजे बाकीचे जे 4 केक आहेत ना, त्यांची आयसिंग करून जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा केक मी सेट करून ठेवला होता फ्रिजमध्ये. आणि मग त्याच्यानंतर त्याला सेट करून ठेवल्यानंतर बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या केक म्हणजे बाकीच्या केकची अगोदर जे आहे ना, डेकोरेशन करून घेतलं आणि मग नंतर ह्या केकला पण सुरुवात केली. तर सुरुवातीला मी तर त्याला खाली असं सुंदर असं बॉर्डर काढून घेतली होती आणि स्टारवाल्या नाही सॉरी दुसरं नॉझल होतं ते आणि त्याच्यानंतर इकडं आपण मोठंवालं जे स्टारवालं नोझल असतं, त्याने याला छानशी अशी वरती बॉर्डर काढून घेतलेली आहे. त्याच्यावर गोल्डन बॉल्स स्प्रिंकल केलेले आहेत आणि त्याच्यावरती आणखी कलरफुल दिसण्यासाठी चेरीचे थोडे छोटे-छोटे तुकडे ठेवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपला सुंदर असा केक तयार झालेला आहे. तुम्हाला हा केक कसा वाटला? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद आणि इकडे मी एक लास्टला फोटो पण टाकते आपल्या केकचा.